एकदा खाल ना पुन्हा पुन्हा बनवाल अशी रेसिपी आहे आणि सिंपल आहे. तर चला, इथं कोबी राहिला होता आज, तर सानू असा कोबी खात नाही आणि मलाही आज वेगळं काहीतरी खायची इच्छा झाली, म्हणून म्हणलं चला नवीन काहीतरी करूयात. तर इथे एक कांदा घेतला होता मी, त्याचे स्लाइस करून घेतले. आणि असे मी भरपूर वेळा वेगवेगळ्या रेसिपी करत असते, पण शूटच करायला होत नाही किंवा कधी हृदवी करून देत नाही, त्यामुळं मग असं राहून जातं. तर आज होता वेळ तर म्हटलं चला करूयात, आणि डब्बे पण लवकर झाले होते. तर आहे वेळ तर म्हटलं नवीन काहीतरी ट्राय पण होईन आणि आपला एक व्हिडिओ पण होईन. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून सांगत जा. नवीन आहे, अजून चुका होतात आहे, पण तुम्ही कमेंट करून चुका सांगत जा, मी ते सुधारण्याचा नक्की प्रयत्न करत जाईल. तर इथं मी लागणारी सॉस घेतली होती, जसं की पिझ्झा सॉस, मेयोनीज, चीज, बटर, आणि तवा गरम करायला ठेवला होता. तर मग आमच्या पुरत्या दोघींसाठी 2 पोळ्या घेतल्या. दोघींपुरत्या 2 पोळ्या खूप होतात, कारण की सानूला पूर्ण एक रोल जात नाही आणि मग दुसरा रोल अर्धा माझ्याकडेच येतो, त्यामुळे मग 2 रोल आम्हाला दोघींना खूप होतात. त्यानंतर मग तव्याला मस्त इथं बटर लावून घेतलं, आणि बटर लावल्याच्या नंतर चपातीची एक साईड मस्त तिथं भाजून घ्यायची आहे, कारण की वरची जी साईड आपण सॉस लावणार आहे ती नॉर्मल थोडी गरम करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर तव्याची फ्लेम थोडीशी मीडियम करायची आहे, कारण की जी आपली खालची बाजू आहे ती करपायला नको, त्यामुळे मग त्यानंतर त्यावर सगळे सॉस लावून घ्यायचे आहे. पहिला मी पिझ्झा सॉस लावून घेतला, आणि खूप प्रमाणातही नाही लावायचं आहे, मापात नॉर्मल लावायचं, कारण की लेकरांना खायचं असतं आणि ते सॉसेस जास्त तोंडात आले तर मग ते खात नाही, त्यामुळं मग पातळशी अशी लेअर लावायची आहे. त्यानंतर मग मेयोनीजही लावायचं. मुलांचं आवडतं असतं केचप, त्यानंतर तुम्ही त्याच्यासोबत केचपही त्यांना सर्व केलं तरी मुलं आवडीने खातात, त्यामुळे ह्याच्यात खूप सगळ्या गोष्टी भरभरून टाकायच्या नाही आहेत, मापातच टाकायच्या. त्यानंतर हे व्यवस्थित स्प्रेड झाल्याच्या नंतर कोबूची अशी पातळशी लेअर लावायची आहे, जाड लेअर लावायची नाही, मुलांची बाईट छोटी असते, त्यामुळं मग छोटीशी अशी कोबूची पातळ लेअर मी त्याच्यावर टाकली. आणि त्यानंतर मुलांचं आवडतं असतं चीज, तर मग चीज इथं मस्त टाकून घेतलं, स्प्रेड करून घेतलं. आणि चीज स्प्रेड झाल्याच्या नंतर मी खालची बाजू थोडी कडक झाली का, क्रिप्सी झाली का पाहिली, तर ती अजून थोडीशी बाकी होती, कारण की गॅसची फ्लेम आपली मीडियम होती, त्यामुळं फुल जर गेली असती ना आतापर्यंत खालची बाजू करपली असती, त्यामुळे ह्या गोष्टीची नक्की काळजी घ्यायची आहे. तर त्यानंतर मी कांदा टाकला आणि परत खाली एक बटरचा तुकडा टाकला, जेणेकरून खालची बाजू कुरकुरी होईल अशा याने. तर खालची बाजू कुरकुरी झाल्याच्या नंतर मग त्याची अशी घडी घालून घ्यायची आहे. तर वरची बाजू तुम्हाला खालची जी आहे ती वर आल्याच्या नंतर दिसत असं कशी कुरकुरी दिसत आहे, कडक झालेली आहे. तर त्यानंतर मी अशा प्रकारे आम्हाला दोघींनाही 2 रोल करून घेतले आणि ते प्लेटीत काढून घेतले. त्यानंतर त्याला कट मारले आणि त्यावर चीज मस्त सगळीकडे स्प्रेड केलं होतं. एकदम खायला छान आणि टेस्टी झाले होते. तुम्ही पण एकदा करून पहा.